खेकडा भजीसाठी आपण इथं कांदा घेतलेला आहे। व्यवस्थित आपल्याला ह्याला चिरून घ्यायचं आहे। तत्पूर्वी ह्याच्यामधलं जे मूळ असतं ते काढून टाकायचं। बारीक पातळ अशा कांद्याच्या स्लाइस करून घ्यायच्या आहेत। पातळ अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत। ह्याला असं आपण एक चमच्याप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट ह्याला अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। भजीमध्ये घालण्यासाठी आपण इथं कोथिंबीर, लसूण, आल्याचा एक बारीक तुकडा आणि 2 मिरची घेतलेले आहेत। हे सगळं असताना ते आपल्याला काढायचं आहे। आलं, बारीक कुटलेलं लसूण, मिरची, बारीक कोथिंबीर, त्याचप्रमाणे अर्धा बाउल कॉर्नफ्लॉवर आहे। हलका असं मिक्स करून घ्यायचं। थोडेसे जिरे, धण्याची पावडर, हिंग, अगदी नकळत हळद, 1 चमचा लाल तिखट, हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला बेसन घालायचं आहे। बेसन थोडं थोडं घालायचं, एकदम नाही घालायचं। मीठ घातलं होतं, आता चवीनुसार थोडं मीठ घालायचं। अगदी थोडं थोडं बेसन घालून मिक्स करून घ्यायचं। परफेक्ट आपलं मळून झालं आहे। आता आपण फक्त डीप करायची आपली बोट। तर बोटाच्या सहाय्याने आपल्याला छान असे आपले हे खेकडा भजी तयार झाले। अशा प्रकारे आपले खेकडा भजी तयार झाले आहेत। लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, हे सगळं साहित्य बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ग्रीन चटणी आपली तयार झाली आहे। बघता क्षणी खाऊ वाटणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध खेकडा भजी तयार झाली आहे। अगदी पावसाळ्यातही हिला मनसोक्त आणि आनंदाने खाल्ली जाते।